नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 6वी गणितावर चर्चा करतोय. नवीन अभ्यासक्रम आणि प्रकरण आहे 4थं, ज्याचं नाव आहे आकृतीबंध. या 4थ्या प्रकरणातला सराव संच 4.1 आज आपण बघतोय. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, ह्या सराव संच पाहण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक लक्षात घ्या, तिसऱ्या प्रकरणांमध्ये आपण हे सगळे संख्यांचे प्रकार वगैरे या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. समसंख्या म्हणजे काय, की बाबा ज्या संख्या दोनाच्या पाड्यात येतात, जसं 2, 4, 6, 8, 10 आणि 12 2 2 2 2 ने वाढत गेल्या. समसंख्या म्हणजे ज्या संख्या दोनाच्या पाड्यामध्ये येतात, ज्या संख्याला दोनाने भाग जातो त्या समसंख्या. विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही. 1 3 5 नंतर 6 7 8 9 10 11 12 13. ओके झालं. मूळ संख्या म्हणजे काय हे सुद्धा आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये बघितलं होतं सुरुवातीला, की ज्या संख्यांना फक्त त्याच संख्येने आणि एकाने अशा दोन संख्यांनी भाग जातो तिला मूळ संख्या म्हणतात. तर मूळ संख्यांची सुरुवात 2 3 5 7 8 9 10 11 13 14 15 16 17 मूळ संख्या आहे. 19 आहे. 19 च्या नंतर 23 आहे. 23 च्या नंतर 29 आहे. 31 आहे. तर अशा या सगळ्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्यांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही विचार केला तर सगळ्यात लहान मूळ संख्या 2 आहे. सममूळ संख्या, जगातल्या सगळ्या मूळ संख्या विषम आहे, परंतु एकमेव 2 ही अशी संख्या आहे की जी सम सुद्धा आहे आणि मूळ सुद्धा आहे. त्याच्यानंतर संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांना 2 पेक्षा अधिक संख्यांनी भाग जातो त्याला संयुक्त संख्या. जसं 1 ही संयुक्त नाहीये, कारण एकाला फक्त एकाच संख्येने भाग जातो. 1 ही मूळ संख्या पण नाहीये, कारण एका संख्येने भाग जातो. मूळ संख्येची व्याख्या 2 संख्यांनी भाग गेला पाहिजे. एक म्हणजे 1 आणि दुसरी म्हणजे ती स्वतः, म्हणून एकाला एकाच संख्येने भाग जातो. 2 संख्यांनी नाही जात, म्हणून 1 ही मूळ संख्या नाहीये आणि 1 ही संयुक्त पण नाहीये. पण 2 नाही, 3 नाही, 4 संयुक्त आहे, 6 आहे, 8 आहे, 9 आहे. त्याच्यानंतर 10 संयुक्त आहे, 11 नाही, 12 संयुक्त आहे, 13 नाही, 14 संयुक्त आहे, 15 आहे संयुक्त, 16 17 नाहीये, 18. अशा प्रकारे या संयुक्त संख्या आहेत. मूळ संख्याच्या बाबतीत सगळ्यात लहान मूळ संख्या 2, सममूळ संख्या 2, सगळ्यात लहान विषम मूळ संख्या जी आहे ती 3 आहे. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना जोड मूळ संख्या म्हणतात. ज्या संख्यांमध्ये 2चा फरक आहे, 2चा फरक आहे. उदाहरणार्थ बघा, 3 आणि 5 या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे, 3तून 5 गेले 2, म्हणजे ही जी जोडी आहे हिला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. त्याचबरोबर 5 आणि 7 या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. 7तून 5 गेले 2, ही जोडमूळ संख्या आहे. 7 आणि 11 ही जोडमूळ संख्या आहे का, नाहीये, कारण 7 आणि 11 दोघांमध्ये फरक आहे 4चा. 11तून 7 गेले 4, त्याच्यामुळे ही जोडमूळ संख्या नाहीये. त्याच्यानंतर 1 ते 100 मध्ये जवळपास एकूण 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. ज्या संख्यांचा आता पुढचा बघा, ही झाली जोडमूळ. आता सहमूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एकच आहे, एक हाच सामायिक विभाजक आहे, त्याला आपण म्हणतो की बाबा सहमूळ. जसं की 10 आणि 11. आता बघा, 10ला कितीने भाग जातो, 10ला भाग जातो 1ने जातो, 2ने जातो, 5ने जातो आणि 10ने जातो. 11ला कितीने भाग जातो, 1ने जातो आणि 11ने जातो. दोघांचा जो सामायिक बघा, यांचा सामायिक विभाजक, आता 1 हा एकमेव सामाजिक विभाजक आहे, म्हणजे ही जी जोडी आहे 10 आणि 11ची, ही सहमूळ जोडीची संख्या आहे, कारण दोघांचा सामायिक विभाजक 1 हा एकटाच आहे. तसं आपण 6चा विचार केला, 6ला कितीने भाग जातो, 2ने, 3ने आणि 6ने. 8चा विचार केला तर 8 बघा, 6ला 1ने, 2ने, 3ने आणि 6ने. 8चा विचार केला तर 8ला 1ने, 2ने, 4ने आणि 8ने. तर आता याच्यामध्ये जर बघितलं, ही सहमूळ संख्यांची जोडी आहे का नाहीये, कारण याच्यामध्ये एक तर आहे सामायिक अवयव, पण 2 सुद्धा आहे. सहमूळ संख्या म्हणजे काय, ज्यांचा 1 हा एकटाच एकमेव सामायिक अवयव पाहिजे, बाकी इतर कुठलाच नको. तर ही झाली सहमूळ संख्यांची जोडी. ओके, अशा प्रकारे ह्या संकल्पना समजून घेऊ शकतो. आता थोडं पुढे जाऊयात. पुढे आता आपण यातले प्रश्न बघूयात. आता हा जो सराव संच याच्यामध्ये असलेले प्रश्न बघा. रिकाम्या जागा भरा. टिंब ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मगाशी मी म्हटलं, मूळही नाही आणि संयुक्त नाही अशी एकमेव संख्या आहे, ती म्हणजे कुठली संख्या, 1. 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्याच्यानंतर सर्वात लहान मूळ संख्या कुठली आहे, 2. 2 ही सगळ्यात लहान मूळ संख्या आहे.
टिंबटिंब ही एकमेव सममूळ संख्या आहे. 2 ही एकमेव अशी संख्या आहे की जी सम सुद्धा आहे आणि मूळ सुद्धा आहे. आणि ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. सगळ्यात लहान विषम मूळ संख्या 3 आहे. म्हणजे 1, 2, 2, 3 अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. ठीक आहे. चला, हा झाला 4.1 मधला पहिला प्रश्न. आता आपण दुसरा प्रश्न बघूयात. दुसऱ्या प्रश्नामध्ये दिले 1 ते 50 या संख्यांच्या दरम्यान असलेल्या सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या. सहमूळ संख्या म्हणजे काय? दोघांमध्ये एक हा एकमेव सामायिक अवयव असला पाहिजे, तर त्याला आपण म्हणू शकतो सहमूळ संख्या. जसं की बघा, एक पहिली गोष्ट 2 आणि 3 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. त्याच्यानंतर 2 आणि 3 आणि 4 ही सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी आहे, कारण दोघांमध्ये एकच हा एकमेव सामायिक अवयव आहे. त्याच्यानंतर तिसरी जोडी तुम्ही लिहू शकताय 4 आणि 5 ही लिहिली तरी चालेल, कारण 4 आणि 5 मध्ये फक्त एकच हा एकमेव. बघा, 4ला कितीने भाग जातो? 1ने, 2ने, 4ने. 5ला कितीने भाग जातो? 1ने आणि 5ने. एक हा एकमेव सामायिक अवयव आहे. त्याचबरोबर तुम्ही चौथं म्हटलं 5 आणि 7 म्हटलं तरी चालेल. आता 5 आणि 7 ही जोडमूळ संख्या सुद्धा आहे आणि सहमूळ संख्या सुद्धा आहे. त्याचबरोबर 3 आणि 5 पकडलं तरी चालेल. आता समजा पाचवा आपण पकडलं, समजा 9 आणि 10 ही सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी आहे. तुम्ही जर विचार केला, 9ला कितीने भाग जातो? 1ने जातो, 3ने जातो, 9ने जातो. 10ला कितीने भाग जातो? 1ने जातो, 2ने जातो, 5ने जातो, 10ने जातो. याच्यामध्ये बघा, याच्यात जर तुम्ही बघितलं तर एक ही एकमेव सामायिक अवयव आहे. एकमेव हा सामायिक अवयव आहे, म्हणून 9 आणि 10 ही सुद्धा एक सहमूळ संख्या आहे. सहावा विचार केला, 10 आणि 11 सुद्धा तुम्ही घेऊ शकताय. 11 आणि 12 सुद्धा घेऊ शकता. अशी बरीचशी तुम्हाला या ठिकाणी जोड्या मिळतील. आपण 6 लिहिल्या, तुम्हाला 5च लिहायचे. 19, 20 पकडलं तरी चालेल. पुढे बघा, आता मूळ संख्यांचा क्रम पूर्ण करा. मूळ संख्यांचा क्रम बघा, 2 नंतर किती येईल? मी इथं खाली लिहितो, कारण 2 नंतर येईल 3 ही मूळ संख्या. 5, 7 नंतर इथं 11 मूळ संख्या येईल. 13, 17 नंतर 19 मूळ संख्या येईल. 23, 29 नंतर येणारी इथं 31 येईल. 37 नंतर बाबा तुमच्याकडे 41 ही मूळ संख्या आहे. 41 नंतर 43 ही मूळ संख्या आहे. नंतर 47. तर रिकाम्या जागा इथं तुम्हाला अशा पाहायला मिळतील. सगळ्या मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या पाठ करून ठेवा, त्या समजून घ्या, त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. चला पुढे बघा, याचा स्क्रीनशॉट घ्या. आता आपण पुढे जाऊ. बघा, पुढचा जो प्रश्न आहे तो काय? खालीलपैकी जोडमूळ संख्या ओळखून. जोडमूळ संख्या म्हणजे काय? की ज्यांच्यातला फरक 2 आहे त्याला जोडमूळ संख्या. बघा, 3 व 5 ही जोडमूळ संख्या आहे. ही जोडमूळ संख्या आहे. ही जोडमूळ संख्या आहे. जोडमूळ संख्या आहे. ओके. कारण यातील फरक किती आहे बाबा? 2 आहे. 2 आहे. या संख्यांमधला फरक किती आहे बाबा? 2 आहे. त्याचप्रमाणे 7 आणि 9 जोडमूळ संख्या आहे का बाबा? यस, 7 आणि 9 जोडमूळ संख्या आहे का? नाहीये. कारण यांच्यातला फरक जरी या ठिकाणी 2 असला तरी 9 जी आहे ती 9 ही मूळ संख्याच नाहीये. त्याच्यामुळे इथं याचं उत्तर हे येणार नाही, कारण 9 ही मूळ संख्या नाहीये. बरोबर, ही जोडमूळ संख्या नाही. इथं लिहायचं, ही जोडमूळ संख्या नाही. कारण काय बाबा? कारण 9 ही मूळ संख्या नाहीये. कारण 9 ही मूळ संख्या नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, 11 आणि 13 ही जोडमूळ संख्या आहे, कारण दोघातला फरक 2 आहे. 23 आणि 29 जोडमूळ संख्या नाही, कारण दोघांमधला फरक 2 नाहीये. 29 आणि 31 जोडमूळ संख्या आहे, कारण दोघांमधला फरक किती? 2 आहे. 41 आणि 47 जोडमूळ संख्या नाही, कारण दोघांमधला फरक हा 2 नाहीये. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं या प्रश्नाची उत्तरं लिहिता येऊ शकतात. चला, या ठिकाणी हे तुम्ही लिहून घ्या. याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. पुढचे काही एक्झाम्पल जे आहे ते आपण बघू. मला वाटतं आता हा सराव संच जो आहे यातलं हे शेवटचं गणित होतं. हा, एकच मिनिट, आपण पटकन मी तुम्हाला यांची जी काही उत्तर आहे ती लिहून देतो यावरती. हा, यस 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 यस. चला, तर बघा या ठिकाणी सगळ्यांचं बघा. हा, एकच मिनिट फक्त मला द्या. चला, झालं, एकच मिनिट. तर हा, यस. बघा, आता इथे साधारणतः जर आपण बघितलं, एक मिनिट. चला, आता आपण पुढे बघा, यांची सगळ्यांची उत्तरं बघा तुम्हाला देतो पटकन इथे. हे जरा बघा, या सगळ्यांची उत्तरं इथे अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकताय की बाबा
ही जोडमूळ संख्या आहे, कारण यात दोन्ही मूळ संख्या आहेत आणि त्यातला फरक 2 आहे. ओके. 7 व 9 जोडमूळ संख्या नाहीयेत, कारण 9 ही मूळ संख्या नाहीये. 11 व 13 जोडमूळ संख्या आहेत, कारण याच्यातला फरक 2 आहे. 23 आणि 29 जोडमूळ संख्या नाही, कारण याच्यातला फरक 6 आहे, 2 नाहीये. त्याच्यानंतर 29 व 31 जोडमूळ संख्या आहेत, कारण यांच्यातला फरक जो आहे तो 2 आहे. आणि 41 आणि 47 जोडमूळ संख्या नाही, कारण यातला फरक 6 आहे, 2 नाहीये. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. येस. तर बघा मित्रांनो, आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. अशा प्रकारे सराव संच 4.1 आपण बघितलाय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.2 वर चर्चा करूयात आणि 4.2 ची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.